नमस्कार. काळ आणि काम, टाईम अँड वर्क हा चॅप्टर आपला चालू आहे. कालपर्यंत आपण या टॉपिकवर 6 लेक्चर बघितले. त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न आपण त्यावर घेतले. ठीक आहे. तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये काळकामची प्लेलिस्ट देईल. तुम्ही तिथे जाऊन बघून घ्या. आज पण आपण खूप महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. पुढील प्रकार बघणार आहोत. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. अ, ब, क तिघे मिळून एक काम अनुक्रमे 27, 12, 18 दिवसामध्ये पूर्ण करतात. जर अने कामास सुरुवात करून तिघांनी एकाड एक दिवस काम पूर्ण केले तर ते काम पूर्ण होण्यास एकूण किती दिवस लागतील? बघा किती जण आहे आपल्याकडे? तिघ जण आहे. अ, ब आणि क. ठीक आहे. इथे त्यांचं एकत्रित काम. ठीक आहे. इथे दिवस आणि इथे त्यांची दररोजची क्षमता. अ किती दिवसामध्ये करतो म्हटले रे? 27 दिवसामध्ये. ब किती दिवसामध्ये? 12. क किती दिवसामध्ये? 18 दिवसामध्ये. या तिघांचा लसावी काय येईल रे मित्रांनो? 27, 12 आणि 18. बघा तिन्ही भाग देतो. 3 9 27, 3 चौक 12, 3 सक 18. बघा दोन्ही भाग देतो. 9 आहे तसा. बे दुने 4, बे त्रिक 6. तिन्ही भाग देतो. 3 त्रिक 9, 2 आहे तसा. 3 एक 3. ठीक आहे. बघा आता काय येईल आपल्याला लसावी? 3 दुने 6, 6 त्रिक 18. 3 दुने 6, 18 सक 88. 108 काय आला आपला लसावी? 108 आपला लसावी आला. म्हणजेच आता 108 काय रे आपल्या इथे टोटल काम आहे. ठीक आहे. मग अ किती दिवसामध्ये करतोय रे? 27 दिवसामध्ये ते काम पूर्ण करतोय. टोटल काम किती आहे? 108. तर अ ला दररोज किती काम करावं लागेल रे? 108 भागिले 27 केलं तर आपल्याला ते उत्तर मिळून जाईल. मग 108 भागिले 27 किती रे? 4. अ ची दररोजची काम करण्याची क्षमता काय मग? 4. ब ची दररोजची काम करण्याची क्षमता काय रे? 108 भागिले 12 करावं लागलं आपल्याला. 108 भागिले 12 किती रे? 12 9 108. क ची दररोजची काम करण्याची क्षमता काय येईल रे? 108 भागिले 18. मग क दररोज किती काम करतो रे? 108 भागिले 18 किती? 6. मग तिघे मिळून दररोज किती काम करताय रे? अ ब क चं दररोज किती काम करताय हे आपल्याला काढावं लागेल. तिघे मिळून दररोज किती काम करताय? 9 अधिक 4 13 अधिक 6 19. तिघे मिळून दररोज किती काम करताय रे? 19 काम करताय. त्यांनी आपल्याला काय विचारलंय? जेव्हा अ ने कामाला सुरुवात केली त्यानंतर तिघांनी एकाड एक दिवस काम पूर्ण केले. ठीक आहे. म्हणजे पहिल्या दिवशी कोण काम करतंय? अ काम करतोय. अ दररोज किती काम करतोय रे? 4 काम करतोय. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी कोण काम करतंय? ब काम करतोय. ब दररोज किती काम करतोय मग? 9 काम करतोय. तिसऱ्या दिवशी क काम करतोय. क दररोज किती काम करतोय रे मग? तिसऱ्या दिवशी 6 काम करतोय. ठीक आहे. परत चौथ्या दिवशी कोण रिपीट होणार आहे? अ. म्हणजे दर 3 दिवसांनी सुरुवातीला अ येईल, मग ब येईल, मग क येईल. ठीक आहे. याचप्रमाणे ते सुरुवात करतील. ठीक आहे. बघा मग 3 दिवसामध्ये टोटल काम किती झालं रे? बघा 4 अधिक 9 13 अधिक 6 19. 3 दिवसामध्ये किती काम पूर्ण होतं रे? 19. 108 टोटल काम किती आपलं? 108. 108च्या अगोदरची अशी कोणती पूर्ण संख्या आहे ज्या संख्येला 19 ने भाग जाईल? कोणती? बघा 19 पाचा 95, 19 14 म्हणजे 114. म्हणजे 19 पाचा 19 पाचे 95. 108च्या अगोदरची अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येला 19 ने भाग जाईल? तर 95. ठीक आहे. 95 19च्या किती पट आहेत रे? 5 पट आहेत. म्हणजे टोटल 3च्या 5 पट दिवस लागतील 95 काम पूर्ण व्हायला. बरोबर का नाही? मग 3 गुणिले 5 5 3 15. म्हणजे 15 दिवसामध्ये किती काम पूर्ण होतंय रे? 15 दिवसामध्ये किती काम पूर्ण होतंय रे? 95 काम पूर्ण होतंय. इथपर्यंत ठीक आहे. मला सांगा आता 16व्या दिवशी कोण काम करेल रे? तुम्हाला माहिती आहे हे तिघ जण बघा 3-3च्या पटीमध्ये तिघ जण काम पूर्ण होत आहे. परत त्याच्या पुढच्या दिवशी अ पासून सुरुवात होईल. ठीक आहे. म्हणजे आता 16व्या दिवशी कोण काम करेल रे? अ काम करेल. अ किती दिवस काम करतोय? 4 दिवस. ठीक आहे. 95 अधिक 4 किती झाले मग? 99. ठीक आहे. 17व्या दिवशी 17व्या दिवशी कोण काम करेल रे? ब काम करेल. ब किती काम करतोय? 9 काम करतोय. 9 99 आणि 9 किती रे? 108. ठीक. 17व्या दिवशी ब काम करेल. ब दररोज किती काम करतोय? 9 काम करतोय. बघा 99 अधिक 9 किती? 108. मग किती दिवस लागले आपलं टोटल? ते काम पूर्ण होण्यासाठी 70 दिवस लागले. बघा 12 माणसे व 16 मुले एक काम एकत्रितपणे 5 दिवसामध्ये पूर्ण करतात. तसे 13 माणसे व 24 मुले ते काम 4 दिवसामध्ये पूर्ण करतात. तर 20 माणसे व 10 मुले ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? बघा अवघड प्रश्न नाही मित्रांनो. काय करायचं आपल्याला? 12 माणसे म्हणजे 12m अधिक 16 मुले म्हणजे 16 बॉईज ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करताय रे? 5 दिवसात पूर्ण करताय. तेच काम
13 माणसे व 24 मुले म्हणजे 24 बी ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करताय रे? 4 दिवसामध्ये पूर्ण करताय. ठीक आहे. तर 20 माणसे व तुम्हाला काय विचारले तर 20 माणसे आणि 10 मुले ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. ठीक. बघा या इक्वेशनमुळे काय होईल रे? एक माणूस किती मुलांच्या बरोबरीचा आहे ते तुम्हाला कळेल किंवा एक मुलगा किती माणसांच्या बरोबरीचा आहे ते तुम्हाला मिळेल. ते आपल्याला रेशोमध्ये मिळून जातील. ठीक आहे. बघा मग या ब्रॅकेटला 5 मल्टिप्लाय आहे, या ब्रॅकेटला 4 मल्टिप्लाय आहे. मग गुणून टाका, बाहेरच्या संख्येने ब्रॅकेटला गुणून टाका. 12 पंचे 60 एम अधिक 16 पंचे 80 बी बरोबर 13 चोक 52 एम अधिक 24 चोक 96 बी. मला सांगा 60 एम आणि 52 एम. छोटा कोणता आहे? 52 एम. मग 52 एम इकडून काय होईल रे? वजा होईल 60 एमला. ठीक आहे. मग 52 एम इकडे काय होईल? वजा होईल. 60 मधून 52 एम गेले, किती उरले रे इकडे? 8 एम. ठीक आहे. आता इकडे 80 बी छोटे आहे, तिकडे 96 बी. 80 बी तिकडे गेलं काय होईल? 96 बीला 96 बी मधून वजा होतील. काय येईल मग? 80 बी. किती येईल इथे? 16 बी. 8 एम बरोबर काय उरलं रे? 16 बी. 8 दुने 16. 1 एम बरोबर किती रे? 2 बी. एक माणूस 2 मुलांच्या इतकं काम करतोय. ठीक आहे. मला सांगा एक माणूस 2 मुलांचे इतकं काम करतोय. मग आता टोटल मुलं किंवा टोटल बॉईज काढून घ्या. एक तर तुम्ही या इक्वेशनमध्ये ती व्हॅल्यू टाका किंवा या इक्वेशनमध्ये ती व्हॅल्यू टाका. एक माणूस म्हणजे किती मुलं आहेत रे? 2 मुलं आहेत. आपण ही व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये टाकू, पहिल्या इक्वेशनमध्ये. मग 12 माणसं म्हणजे 2 मुले. 12 दुने म्हणजे एमची व्हॅल्यू जर 2 बी टाकली तर 12 बघा 12 गुणिले 2 बी अधिक 16 बी. ते काम किती दिवसामध्ये करतील रे? तर 5 दिवसामध्ये. बघा मग 12 दुने 24 बी अधिक 16 बी किती दिवसामध्ये? 5 दिवसामध्ये. 24 बी अधिक 16 बी किती रे? 40 बॉईज. 40 बॉईज ते काम किती दिवसामध्ये करतील रे? तर 5 दिवसामध्ये. किती दिवसामध्ये? 5 दिवसामध्ये. ही व्हॅल्यू आता या इक्वेशनमध्ये टाका. त्यांनी आपल्याला काय विचारले रे? 20 माणसे आणि 10 मुले. 20 माणसे म्हणजे किती मुले रे? एक माणूस म्हणजे 2 मुले. 20 माणसे म्हणजे 20 × 2 बी अधिक 10 बी. 20 दुने 40 बी अधिक 10 बी. 40 आणि 10 किती? 50 मुलं. तर 50 मुलं ते काम किती दिवसामध्ये करतील? सोपं आहे. मग बघा 40 मुलं ते एक काम 5 दिवसामध्ये करतात. तर 50 मुलं ते काम किती दिवसामध्ये करतील? काय होईल? बघा हा 0 गेला, हा 0 गेला, 5 गेला, किती उरला? फक्त 4 उरला. कसं केलं मी? बघा 40 गुणाकारात 5 भागाकारात हे 50 इकडे भागाकारात जातील. ठीक आहे. हा 0 गेला, हा 0 गेला. बघा 5 गेला, किती उरला? फक्त 4 उरला. ठीक आहे. म्हणजे 20 माणसे आणि 10 मुले ते काम किती दिवसामध्ये करतील? तर 4 दिवसामध्ये पूर्ण करतील. बघा 40 माणसे एक काम 40 दिवसामध्ये पूर्ण करतात. त्या सर्वांनी मिळून कामाला सुरुवात केल्यानंतर दर 10 दिवसांनी 5 माणसे काम सोडून निघून गेली तर ते काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल? बघा मला सांगा 40 माणसे किती दिवस काम करताय रे? 40 दिवस काम करताय. 40 माणसे किती दिवस काम करताय? 40 दिवस काम करताय. टोटल काम किती झाले मग? 4 चोक 16 हे 2 शून्य आहे तसे. टोटल काम किती झालं? 1600. आता दर 10 दिवसांनी 5 माणसे काम सोडून निघून जात आहे. सुरुवातीला तर 40 माणसं राहतील. 40 माणसे सुरुवातीला 10 दिवस तर काम करतील का नाही? बघा किती काम झालं मग सुरुवातीचे 10 दिवस? 400 काम झालं. ठीक आहे. सुरुवातीला किती दिवस काम झालं? 400 काम झालं. किती काम उरलं आता? 1600 मधून 400 गेले 1200 काम उरलं. ठीक आहे. ते काय म्हटले? दर 10 दिवसांनी 5 माणसे काम सोडून निघून जातात, निघून गेली. ठीक आहे. म्हणजे आता 10 दिवस झाले. आता 40 मधून 5 गेले. पुढच्या 35 माणसे किती दिवस काम करतील? 10 दिवस काम करतील. किती काम झालं आता? हे 350 काम झालं. ठीक आहे. किती काम उरलं होतं? 1200. 1200 मधून 350 गेले. किती उरले आता? 850 उरले. आता परत 10 दिवस होऊन गेल्यानंतर परत 5 माणसे काम सोडून निघून गेली. किती आता पुढचे? 30 माणसे. 30 माणसांनी परत 10 दिवस काम केलं. ठीक आहे. किती आले? 300. किती काम उरलं होतं आपलं? 800. 850 मधून 300 गेले. किती काम उरलं आता मला सांगा? 550 काम उरलं. ठीक आहे. आता परत 5 माणसे काम सोडून निघून गेली. 10 दिवस होऊन गेले. ठीक आहे. 10 किती काम झालं आतापर्यंत? बघा सुरुवातीला 10 दिवस काम झालं. नंतर किती काम झालं? 20 दिवस काम झालं. नंतर आता किती काम झाले रे? 30 दिवस काम होऊन पूर्ण झालेले आहे. ठीक आहे. आता परत 5 माणसे काम सोडून निघून गेली. 25 माणसे ते काम परत किती दिवस करतील रे? 10 दिवस काम करतील. किती झाले आता? 250
50. किती काम उरले आता? 550 मधून 250 वजा करा. किती उरले? 300 उरले. बरोबर. किती काम झालं आता? किती दिवस काम पूर्ण झालं रे? 40 दिवस काम पूर्ण झाले. आता परत 5 माणसे काम सोडून निघून गेली. आता किती माणसे? 20 माणसे. त्यांनी परत 10 दिवस काम केलं. किती दिवस पूर्ण झाले आता कामाचे? 50 दिवस कामाचे पूर्ण झाले. किती काम झाले आता? 20 गुणिले 10. किती काम झालं? 200 काम झाले. आता किती काम उरलं होतं? 300. झाले किती? 200. आता परत पुढचे काम किती उरले? 300 मधून 200 वजा करा. किती काम उरलं? 100 उरलं. ठीक आहे. आता परत 5 माणसे काम सोडून निघून गेली. किती झाले आता? 15 माणसे. ते परत 10 दिवस काम करतील. किती आले? 150. बरोबर. पण आता आपलं काम तर मुळातच 100 उरलेलं आहे. बरोबर की नाही? 100च काम उरलंय आपलं. मग इथे 150 काम कसं काय येतील रे? म्हणजे 15 मुलं 10 दिवस काम करतील का आता? नाही. आता काहीतरी कमी दिवस लागतील. बरोबर की नाही? कारण 15 माणसाने जर 10 दिवस काम केलं तर 150 काम होतंय. बरोबर की नाही? पण आपलं काम किती आहे? मुळातच 100 काम आहे. ठीक आहे. मग आता इथे 10 येतील का? नाही. मग आता काय करावं लागलं आपल्याला? माणसं तर 15च आहेत. कारण हे काम पूर्ण झाल्यानंतर इतकं काम उरलंय. आता 5 माणसे सोडून गेली. मग आता माणसे तर 15च उरली आहे. बरोबर. पण ते 15 माणसांनी किती दिवस काम केले रे? 100ला आपल्याला 15ने भाग द्यावा लागेल. बघा. द्या भाग मग. 5 त्रिक 15. 5 दुने 10. 20 भागिले 3. किती? 3 सक 18. किती बाकी उरली? 2. खाली 3 आहे तसा. 6. 2/3 काप. आतापर्यंत किती काम झालं आपलं सांगा रे? बघा. सुरुवातीचे 10 दिवस. ठीक आहे. 20, 30, 40, 50. टोटल किती काम झालं? 10, 10, 10. 5 वेळा 50. टोटल 50 काम झाले. आणि हे पुढचे 6 2/3 दिवस म्हणजे 50 अधिक 6 2/3 दिवस. 6.2/3 म्हणजे किती रे? 56.2/3 दिवस काम पूर्ण होईल. बघा. तर ते काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल रे? 56.2/3. कशाला 56 सांगतो? हे बघा. हे 50 आहे तसे. 6.2/3 म्हणजे किती रे? 6.6666 त्याचे उत्तर येते. मग 50 अधिक 6.6666 किती रे? 56.6666 समथिंग. ते असं पुढे पुढे 6 येत जाईल. मला सांगा 56.6666 म्हणजे आपण असं पण लिहू शकतो ना रे? 56.2/3 दिवस. किती आलं आपलं उत्तर? 56.2/3 दिवस. म्हणजे दर 10 दिवसांनी 5 माणसे काम सोडून निघून जात राहिली तर ते काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल रे? 56.2/3 दिवसामध्ये. बघा. एक काम 3 दिवसामध्ये पूर्ण करतो. 2 दिवसामध्ये पूर्ण करतो. दोघी मिळून ते काम पूर्ण करतात तेव्हा त्यांना 150 रुपये मजुरी मिळते. तर चा वाटा किती? सोपे मित्रांनो. बघा. ब आणि अधिक ब. ठीक आहे. दिवस आणि क्षमता. किती दिवसामध्ये पूर्ण करतोय रे? 3 दिवसामध्ये. ब किती दिवसामध्ये पूर्ण करतोय? 2 दिवसामध्ये. 3 आणि 2चा एलसीएम किती रे? लसाव किती रे? 6. ठीक आहे. मला सांगा टोटल काम किती आहे मग? 6. ला किती दिवस लागताय? 3 दिवस लागताय. मग ची दररोजची कार्यक्षमता किती असेल रे? 6/3. किती आली? 2 आली अची क्षमता. ब ची क्षमता काय असेल रे? 6/2. ब ची दररोज काम करण्याची क्षमता किती आली मग? 3 आली. बेद्रिक 6. ठीक आहे. मला सांगा तर आणि ब दोघांची दररोज काम करण्याची क्षमता किती येईल रे? ची क्षमता अधिक ब ची क्षमता. 3 अधिक 2 किती? 5. आणि ब दररोज किती काम करताय? तर 5 काम करताय. तुमचं जे पगार असतो, जी तुमची मानधन असते, मजुरी असते, ती तुमची दररोजच्या क्षमतेवर डिपेंड असते. ठीक आहे. तुम्ही किती दिवस काम केलं त्याच्यावर डिपेंड नसते. ती तुमची दररोज तुम्ही किती कार्यक्षम आहात, कोण किती जास्त कार्यक्षम आहे, कोण किती वेळ काम करते एका दिवसामध्ये, कोण किती जास्त काम करतं त्याच्यावर तुमचं मानधन ठरतं. ठीक आहे. मग बघा. तेव्हा त्यांना दोघांनी मिळून किती मजुरी मिळते रे? 150 मजुरी. दोघी मिळून दररोज किती काम करताय? 5 काम करताय. 5 म्हणजे 150 रुपये. तर विचारले आपला. ची क्षमता किती आहे? 2. तर ला किती? चा वाटा किती रे? क्रॉस गुणाकार करा यांच्यामध्ये. 150 गुणाकारात 2 भागाकारात 5. मी इथेच त्याची काटछाट करतो. बघा. 5 त्रिक 15. हा 0 आहे तसा. 30 दुने 60. चा पगार किती रे मग? ला किती? चा वाटा किती रे मग? 60 रुपये. तुम्हाला ब चा मिळालं असतं काय केलं असतं? 5 म्हणजे 150. तर ब किती आहे? ब ची क्षमता किती आहे? 3. तर 3 म्हणजे 3 चा वाटा किती? 5 त्रिक 15. हा 0 आहे तसा. 3 त्रिक 9. हा 0 आहे तसा. 90 रुपये. ठीक आहे. ब चा वाटा किती मग? 90 रुपये. चा वाटा किती मग? 60 रुपये. बघा. ब क यांनी एकत्रितपणे 6000 मजुरीस काम ठरवले. ते काम 6 दिवसामध्ये पूर्ण करतो.
ब ते काम 8 दिवसामध्ये पूर्ण करतो, तिघे मिळून ते काम 3 दिवसामध्ये पूर्ण करतात, तर त्यात क चा वाटा किती? बघा, अ, ब आणि क इथे त्यांचं एकत्रित काम. ठीक आहे, मला सांगा अ किती दिवसामध्ये काम पूर्ण करतो रे? 6 दिवसामध्ये. ब किती दिवसामध्ये पूर्ण करतो तेच काम? 8 दिवसामध्ये. आणि अ, ब, क तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करताय? 3 दिवसामध्ये. मला सांगा 6, 8 आणि 3 यांचा लसावी किती रे? 24 आहे. ठीक आहे, कसा काढला बघा, 6, 8 आणि 3. बघा, बेत्रिक 6, बेचोक 8, 3 आहे तसा, 3 एक 3, 4 आहे तसा, 3 एक 3. करा गुणाकार मग, बेत्रिक 6, 6 चोक 24, 24 आला आपला लसावी. म्हणजे आता आपलं टोटल काम किती आहे रे? तर 24 आपलं टोटल काम आहे. मला सांगा अ 6 दिवस काम करतोय, टोटल काम किती आहे? 24 आहे. तर अ ची दररोजची क्षमता किती येईल रे? 24 भागिले 6. किती? 6 चोक 24. ब 8 दिवस काम करतोय, टोटल काम 24 आहे. ब दररोज किती काम करेल रे? तर 3 काम करेल. 24 भागिले 8 किती? 3. अ, ब, क तिघे मिळून 3 दिवस काम करताय, तिघे मिळून 3 दिवसामध्येच ते काम संपवत आहे. टोटल काम किती आहे? 24. तर तिघं मिळून दररोज किती काम करताय रे? 8 काम करताय. मला सांगा, पण हे जे तिघांचं दररोज काम आहे, दररोजचं जे काम आहे ते अ, ब, क यांचं एकट्या एकट्यानं जे केलेलं दररोजचं काम आहे त्यांची बेरीज असते. अ किती दिवस काम करतोय? अ एका दिवसामध्ये किती काम करतोय? 4 काम करतोय. ब किती काम करतोय एका दिवसामध्ये? 3. 4 आणि 3 7. अ, ब, क मिळून एका दिवसामध्ये किती काम करताय? 8. अ आणि ब मिळून 7 काम करताय. म्हणजे इथे एक काम कोण करेल रे मग उरलेलं? क करेल, बरोबर का नाही? 4 आणि 3 किती आले होते आपले? 7 आले होते. पण आपले तिघं मिळून किती यायला पाहिजे? 8 बेरीज यायला पाहिजे. म्हणजे जो एक उरला आहे, ठीक आहे, 7 आणि 8, एक काम कोण करेल मग? क करेल 100%. म्हणजे क दररोज एक काम करतोय. क जर दररोज एक काम करतोय तर क किती दिवस काम करतोय रे? 24 भागिले 1 किती? 24. ठीक आहे, पण आता आपल्याला क किती दिवस काम करतो ते काढायची गरज आहे का? नाही. का सांगतो बघा, तुम्हाला मी काय सांगितलं, तुमचा पगार असतो किंवा ती मजुरी असते, तुम्ही एका दिवसामध्ये किती कोण जास्त कार्यक्षम आहे त्यावर तुमचा त्या दिवसाचा पगार ठरतो, त्यावर तुमची ती मजुरी ठरवली जाते. जो जास्त कार्यक्षम त्याला त्याचा वाटा जास्त, जो कमी कार्यक्षम त्याचा वाटा तितकाच कमी. बघा, तिघांना मिळून एकत्रितपणे किती मजुरी रे? 6,000. तिघं मिळून दररोज किती काम करताय रे? 8 काम करताय. 8 म्हणजे 6,000 रुपये. ठीक आहे, तर तुम्हाला कोणाचा वाटा काढायचा आहे रे? क चा वाटा. क चा दररोज किती वाटा आहे रे? 1 इतका वाटा आहे. ठीक आहे, तर 1 म्हणजे किती? 6,000 गुणाकारात 1 भागिले 8. सरळ सरळ काय होईल? 6,000 गुणाकारात 1 भागाकारात 8. ठीक आहे, एकला काही उत्तर नाही. सरळ सरळ फक्त 6,000ला 8ने भाग द्या. किती येईल? बघा, 8 7 56. किती उरले? 4 उरले. 400 झाले. 8 पंचे 40. 0 उरला. ठीक आहे तसा. 750 रुपये. क चा वाटा किती आला मग? 750 रुपये. बघा, 24 माणसांना 40 दिवसांच्या कामासाठी 30,720 रुपये मजुरी मिळते. जर 2 माणसे 3 स्त्रियांइतके काम करतात तर 15 दिवसांच्या कामासाठी 17,280 रुपये रक्कम किती स्त्रियांना मिळेल? बघा, आपल्याला ही रक्कम किती स्त्रियांना मिळेल असं उत्तर काढायचंय. उत्तर आपल्या स्त्रियांमध्ये काढायचंय. ठीक आहे, त्यांनी आपल्याला दिले माणसामध्ये. एक तर माणसांचं रूपांतर स्त्रियांमध्ये करा, ठीक आहे, किंवा या स्त्रियांचं रूपांतर माणसामध्ये करून घ्या. काय करू आपण बघा, 24 माणसे, मला सांगा 2 माणसे किती स्त्रियांमध्ये काम करताय रे? आपण हे 24 माणसे स्त्रियांमध्ये रूपांतर करून घेऊ. 2 माणसे बरोबर 3 स्त्रिया. तर या 24 माणसांचं रूपांतर आपण स्त्रियांमध्ये करून घेऊ. तर 24 माणसे म्हणजे किती स्त्रिया? 2 माणसे म्हणजे 3 स्त्रिया. तर 24 माणसे म्हणजे किती स्त्रिया? बघा, बे एक बे दुने 4, 12 गुणिले 3 36 स्त्रिया. तर 24 माणसे म्हणजे किती स्त्रिया रे? 36 स्त्रिया. मग आता टाका उत्तर. बघा, MDH अपॉन डब्ल्यूचा फॉर्म्युला, MDH अपॉन डब्ल्यू इंटू आर. माणसं किंवा स्त्रिया किंवा लेडीज, मुलं मुली हे कुठे असतात? अंशस्थानी असतात. गुणिले दिवस पण वरती असतात, गुणिले तास पण वरती असतात. आणि छेदस्थानी काय असतं रे? त्यांनी किती काम केलंय ते, किंवा त्यांना किती पगार भेटलाय तो, किती रुपये ते असतं खाली अंश छेदस्थानी. बघा मग,
24 म्हणजे किती स्त्रिया आल्या आपला 36 स्त्रिया. 36 स्त्रिया ठीक आहे 40 दिवसांच्या कामासाठी त्यांना किती रुपये मिळतात रे? पैसे खाली लिहायचे. किती? 30,720 रुपये बरोबर 15 दिवसांच्या कामासाठी. ठीक आहे स्त्रिया काढायच्या ना आपल्याला, मी त्याला येस लिहितो मी. ठीक आहे किती दिवस काम करताय? 15 दिवसांच्या कामासाठी 17,280 रुपये किती स्त्रियांना मिळेल? येस लिहिला. द्या आता भाग मग बघा. 15 एक 15, 15 एक 15 किती उरले? 2 उरले 22 झाले. परत 15 एक 15 किती उरले? 7 उरले 78 झाले. 15 पाचे 75 किती बाकी उरली? 3 उरले 30 झाले. 15 दुने 30 1152 उरले इकडे. ठीक आहे इकडे भाग द्या बघा. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 4 भाग देतो. 4 एक 4, 4 साते 28, 2 उरले 27 झाले. 4 सक 24, 3 उरले 32 झाले. 4 आठे 32, 768 झाले आपले इकडे. ठीक आहे 6 भाग जाईल. 6 6 36, 6 एक 6, 1 बाकी उरला 16 झाले. 6 दुने 12, 4 उरले 48 झाले. 6 आठे 48, 128 परत. ठीक आहे काय उरला आपला आता? 6 भागाकारात 128 आणि हा 1152 इकडे आलो काय होईल? 6ला गुणाकारात जाईल. 1152 आहे तसे. ठीक आहे दोन्ही भाग द्या किंवा 4 भाग द्या. 4 त्रिक 12, 4 दुने 8, 4 दुने 8 35 झाले. 4 आठे 32, 3 उरले 32 झाले. परत 4 आठे 32. ठीक आहे आता परत 4चा भाग जाईल बघा. 4 आठे 32, 4 साते 28, 4 दुने 8, 8 नवे 72, 9 सक 54. हा 9 आणि गुणिले 6 उरले 9 सक किती उरले? 54. म्हणजे 15 दिवसांच्या कामासाठी 17,280 रुपये रक्कम किती स्त्रियांना मिळेल रे? 54 स्त्रियांना मिळेल. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढील भागामध्ये.